भारत औद्योगिक विकास योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता. कापसासाठी सीसीआयला हमीभाव निधी आणि लघु जलविद्युत प्रकल्प विकास योजनेला मंजुरी. निवृत्त होणाऱ्या 59 सदस्यांना राज्यसभेनं दिला निरोप. या सदस्यांच्या कार्याची प्रशंसा करत त्यांच्या अनुभवांच्या शिदोरीचा नवीन सदस्यांनी उपयोग करून घेण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. कोकण रेल्वेच्या उर्वरित मार्गांचं दुहेरीकरण लवकर सुरू होणार. अश्विनी वैष्णव यांची लोकसभेत माहिती. बीएसएनएलच्या खासगीकरणाचा विचार नाही, ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केलं स्पष्ट. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुवेतच्या युवराजांशी साधला संवाद. प्रादेशिक शांतता आणि स्थैर्यासाठी सातत्यपूर्ण राजनैतिक संवादाच्या आवश्यकतेवर उभय नेत्यांची सहमती. भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर. पेट्रोलियम मंत्रालयाची माहिती. खनिज तेल घेऊन जग लाडकी जहाज सुरक्षितरित्या भारतात पोहोचलं. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे जगभरात उपासमारीचं मोठं संकट ओढावू शकतं, अशी चिंता व्यक्त करत सर्व संबंधित देशांनी तातडीनं युद्धबंदीसाठी पावलं उचलण्याचं संयुक्त राष्ट्रांचं आवाहन. विमान कंपन्यांच्या सेवांमध्ये एकसमानता आणण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी. देशांतर्गत प्रवासी विमानात किमान 60% आसनांवर अतिरिक्त भार न आकारण्याच्या सूचना. राज्यात प्लास्टिक फुलांवर बंदीसाठी विशेष मोहीम राबवणार. प्लास्टिक फुलांचा वापर करणाऱ्या मंगल कार्यालयांवर कारवाई करण्याची मुख्यमंत्र्यांची विधान परिषदेत ग्वाही. पर्यावरण संरक्षण, आर्थिक शिस्त आणि औद्योगिक विकासाचा समतोल साधण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचं. महाराष्ट्र मोटार वाहन कर सुधारणा विधेयक विधिमंडळात एकमतानं मंजूर. आणि जनमत घडवण्यात जाहिरात क्षेत्राचा वाटा महत्त्वाचा. डिजिटल आणि इन्फ्लुएन्झर मार्केटिंगमध्ये नाविन्य आणि जबाबदारी यांचा समतोल राखणं गरजेचं. केंद्रीय माहिती प्रसारण सचिव संजय जाजू. नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी दीपाली केळकर.